आज वडवली येथे वार्षिक सत्यनारायणच्या पूजेच्या निमित्तानं उपस्थित शिवसेनेच्या दापोली विधानसभा महिला आघाडीच्या समन्वयिका केंद्रे मॅडम, माझ्यासोबत आलेले आमचे सहकारी मित्र सिद्धेश देशपांडे, या गावचे शाखा प्रमुख, या गावचे अध्यक्ष, सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला मंडळ, अतिशय सुंदर असा कार्यक्रम. आणि आम्ही आलो त्यावेळी नेमका भजनाचा कार्यक्रम चालू होता, म्हणजे योगायोग चांगला होता. खूप चांगलं वाटलं की आपल्या इथं जी भजनाची परंपरा आहे ती कायमस्वरूपी आपण चालू ठेवलेली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर या कार्यक्रमाला यावर्षी दादांनी उपस्थित राहायचं राजूला शब्द दिला होता, कारण दादा काल देखील शेवऱ्यामध्ये जेव्हा आले होते त्यावेळी इथं जाताना रस्त्यावर बोलले, गेल्या वर्षी मी कार्यक्रमाला गेलो नाही पण तो राजू मला अजून पण तेच ऐकवतोय. कारण एवढं प्रेम दादांचं या वडवलीवरती आहे. परंतु काल रात्री दादा अचानक मुंबईला निघून गेलेले आहे, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. परंतु येऊ शकले नाहीतले तरी वडवलीवरती दादांचं प्रेम नितांत आहे आणि त्यांनी देखील आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी देखील पुन्हा आपल्याला या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी देखील या कार्यक्रमाला यायचं राहून गेलं होतं, कारण रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत केळशी फाट्यावर दादांची वाट बघत होतो आणि तिथून आल्यानंतर पुन्हा नांदगावला गेलो, तिथे जवळजवळ 3 वाजले. त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु यावेळी आम्ही ठरवलेलं होतं की काही झालं तरी वडवलीच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची आणि त्याप्रमाणे आम्ही आलेलो आहोत. अतिशय सुंदर आणि धार्मिक वातावरणामध्ये आपला हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे, हे पाहून खूप आनंद झाला. आपल्या गावची एकता ही अशीच अखंड राहावं अशी मी आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी आणि सत्यनारायणच्या चरणी प्रार्थना करेन. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.